नमस्कार. फास्ट खाण्याची जी सवय आहे त्याचे धोके काय आहेत हे सगळं आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं. या भागामध्ये त्याचे आपण उपाय पाहणार आहोत की कशी ही सवय आपण रिव्हर्स करू शकतो आणि आरोग्य प्राप्ती करू शकतो. तर थोडक्यात आपण धावता आढावा घेऊया की इन्शुलिनची रेजिस्टन्स वाढणे, वजन वाढणे, बीपी वाढणे, शुगर वाढणे, ॲसिडिटी, गॅस्ट्रायटिस असे अनेक प्रकारचे आजार जे आहेत हे फास्ट खाण्याच्या सवयीमुळे होतात. त्यामुळे ती एक गंभीर सवय आहे, ही लक्षात ठेवा की जी तुम्हाला अनारोग्य मिळवून देणार आहे. तर ही सध्याची जीवनशैली जी आहे अशी की तुम्हाला ही फास्ट खाण्यासाठी प्रवृत्तच करते. मग विद्यार्थी असू दे, कामावर जाणारे लोक असू दे, त्यांचा खाण्यासाठीचा वेळ हा इतका कमी असतो आणि डोक्यात इतकी भुणभुण असते, मागे कायम बॅक ऑफ द माइंड विचार चालू असतात, कामाचा रगाडा असतो, कॉल्स येत असतात. त्यामुळे नकळतच आपण फास्ट खायची सवय ही आपल्या अंगवळणी पडलेली आहे आणि त्याच्यामुळं आपण अनेक प्रकारच्या आजारांना निमंत्रण दिले. तर नीट ऐका, या व्हिडिओमध्ये आपण सगळे उपाय देणार आहोत की ज्याच्यामुळं खरंच तुम्ही ही सवय रिव्हर्स करू शकता आणि तुम्हाला आरोग्य प्राप्ती होईल. तर पहिली सवय आहे त्याच्यामधली म्हणजे माइंडफुल ईटिंग. हे लक्षात घ्या, माइंडफुलनेस हा सुद्धा सध्याच्या जीवनामध्ये एक परवलीचा शब्द आहे. आपण अनेक वेळा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किंवा वर्तमानपत्रात वाचतो की ही सवय कशी महत्त्वाची आहे. ही जेवणातच नाही आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये. जेव्हा आपण एखादी गोष्ट जी करतो त्या गोष्टीला 100% न्याय देणे, त्यावेळेस 100% आपण उपस्थित राहणे, लक्ष देणे, इतर गोष्टींना फाटा देणे, याला म्हणतात माइंडफुलनेस. तर जेवताना तुम्ही ही गोष्ट जेवणाच्या वेळी फक्त जेवण, आंघोळीच्या वेळेस फक्त आंघोळ, मुलांनी अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, करमणुकीच्या वेळेस करमणूक, हा मंत्र जर जपला तर आपण प्रत्येक गोष्ट ही परिपूर्णरित्या व्यवस्थित करतो. तसंच आहे जेवणाच्या बाबतीमध्ये. तुम्ही 20 मिनिट जर त्याला वेळ दिला जेवणामध्ये तर आपोआप तुमची फिजिओलॉजी जी आहे ती नॉर्मलाइज होते. त्यामुळेच आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात की उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. म्हणजे जेवण जी गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या, माणूस पळापळ धावाधाव एवढा आटापिटा करतो कशासाठी? तर आपण म्हणतो ना की 2 वेळेसचा घास जो आहे हा आनंदाने खाण्यासाठी. तर ती गोष्टसुद्धा आपण विसरून गेलो आहे या सगळ्या रामरगाड्यामध्ये की जेवणाच्या वेळेस जेवण आपण आनंदाने समाधानानं करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याच्यातून आपल्या शरीराचं, मनाचं, सगळ्याचं पोषण होत असतं. त्यामुळे जेवण व्यवस्थित सावकाश करणं हे महत्त्वाचं आहे. 32 वेळा घास चावावा ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो. आपल्याला वाटतं अरे हे जरा अतिशयोक्ती असेल, पण तुम्ही नीट पहा. जर तुम्हाला 20 मिनिट हा एक शास्त्रीयदृष्ट्या त्याचा एक सरासरी वेळ आहे की 20 मिनिट हा जेवणासाठी घेतला पाहिजे. तर तुम्ही जे काही पोळ्या किंवा भात जे काही आहार घेत असतात तर तुम्हाला जवळजवळ 25-30 वेळा घास हा चावावाच लागतो. तर तुम्ही 20 मिनिट जेवू शकता. ही गोष्ट तुम्ही करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा आपण घास एवढा वेळ चावतो तेव्हा आपल्याला घासाची त्या एक वेगळी चव येते. अगदी पोळी भाकरीचा एक साधा तुकडा जर तुम्ही 30-32 वेळा जर चावला तर जेव्हा तुम्ही त्याची गोळी होते अन्नाची आणि ती आपल्या अन्ननलिकेतून आत सरकते तेव्हा तुम्हाला त्याची गोड चव लागते. हा एक अभ्यासाचा आणि लक्ष देऊन करण्याचा भाग आहे. त्यामुळं जे कोणी आध्यात्मिक ज्यांची बैठक आहे किंवा ज्यांचं इन्क्लिनेशन आहे त्यांच्यासाठी मी एक टीप देईन की तुम्ही प्रत्येक घास चावत असताना देवाचं नाव घ्या. आपोआप तुमचं खाणं ही जी गोष्ट आहे ही सुद्धा दिव्य होऊन जाईल आणि तुम्हाला नामस्मरणाचं एक आणखीन बेनिफिट त्याच्यामध्ये होऊन जाईल की जे काही 20 मिनिट तुम्ही जेवण करताय त्यावेळेस देवाचं नाव तेवढं तुम्ही घेतलं जाईल. मध्ये मध्ये पाणी पिणं. आयुर्वेदसुद्धा सांगतो की जेवणाच्या आधी किंवा जेवण झाल्यानंतर लगेच ढसाढसा पाणी पिणं हे शास्त्र विपरीत आहे. जेवणाच्या मध्ये आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा आपण वेळ घेतो, थोडा वेळ त्याच्यामध्ये जातो, पोट आपलं व्यवस्थित लवकर भरतं. जे अति खाण्याची जी सवय आहे ती त्याच्यामुळे कमी होते आणि अन्न पचनासाठी सुद्धा मध्ये असे द्रवपदार्थ घेणं हे पचनासाठी सुद्धा फायद्याचं असतं. किंवा तुम्हाला सवयच लावायची ना अगदी, तर समोर मी म्हणतो घड्याळ ठेवा. तुम्ही घड्याळ ठेवून जर तुम्ही जेवायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुमचा वेग हा आपोआप त्याच्याप्रमाणे कमी होत जाईल. ही गोष्ट अगदी नक्की होऊ शकते. TV, मोबाईल, यूट्यूबच्या समोर बसणं या गोष्टी नक्की टाळायला पाहिजेत. कारण आपण आपल्यातली जी काही सावधानता जी असते ती आपण गमावून बसतो.
माइंडफुलनेस राहत नाही. जो आपण विषय टी व्हीवरती मोबाईलवरती पाहत असतो त्याच्यात आपण वाहवत जातो आणि नकळत आणखीन एक पोळी, आणखीन एक पराठा, आणखीन थोडा गोड पदार्थ हे कधी घेतला, कधी खात गेलो ते कळत नाही. आणि ही जी ब्रेनकडनं सेन्सेशन आपल्याला सिग्नल येणार आहे की बाबा पोट तुझं भरलं, हा सिग्नलसुद्धा आपल्याकडनं मिस होऊ शकतो आणि ओव्हर हिटिंग हा त्याचा परिणाम ठरलेला आहे. त्यामुळं आजकाल चाइल्डहूड ओबेसिटी हा प्रॉब्लेम का वाढला आहे, तर हे टी व्ही पुढं किंवा लहान मुलंसुद्धा ऐकत नाही म्हणून कार्टून लाव आणि मुलाला खायला घाल, ही एक कॉमन सवय झालेली आहे. तर मुलामध्ये ही स्थौल्याची गोष्ट जी आहे ही लहानपणापासूनच व्हायला लागते. छोटे छोटे घास घ्या, आपोआपच वेळ हा जेवायचा वाढत जातो. बऱ्याच लोकांना मोठा घास घ्यायची सवय असते, त्यामुळं आहार जास्त जातो, आहार लवकर संपतो. छोटे घास घेतले की त्याला चावायला वेळ जातो आणि तुम्ही 20 मिनिट हा नक्की वेळ गाठू शकता. किंवा भात खाताना वगैरे चमचा वापरायची सवय ठेवा, आपोआपच छोटा छोटा घास होईल आणि त्यामुळे जेवणाचा वेग तुमचा कमी होईल. इन्व्हॉल्व ऑल सेन्सेस. मी असं म्हणतो की आपली जी पाची ज्ञानेंद्रिय जी आहेत त्याचा जर आपण वापर केला तर होतं काय की आपण माइंडफुली जेवतो, ही गोष्ट तर होतेच, परंतु प्रत्येक इंद्रियाचा जो विषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पाचीही जे सेन्सेशन्स असतात ही आपल्या मेंदूला एक प्रकारचं प्लेजर, एक प्रकारचं समाधान, आनंद देत असतात. तुम्ही विचार करा की एखादी कुरडई घेतली, त्याचा होणारा जो आवाज असतो, एखादा पदार्थ असतो त्याचा मोहक रंग असेल, त्याचा चव असेल, त्याचा वास असेल, ह्या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा प्रत्येक आपली जी पाची महाभूतं असतात, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पाची महाभूतांची एक प्रकारची परिपूर्ती होत असते आणि त्यामुळं आपल्या शरीराला एक पूर्णतः पोषण मिळतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरं काय होतं की गृहिणींनी एवढ्या आनंदाने, प्रेमाने अन्न बनवलेलं असतं तर त्याचा आपण आस्वाद घेऊन त्याचा एक छान फीडबॅक पण द्यायची आपल्याला सवय लागते. त्यामुळं आपल्यासाठी खाणं बनवणारी जी व्यक्ती असते त्याला पण आपण एक फीडबॅक जर दिला तर तिला हुरूप येतो की अरे एवढं आपण कष्ट करून अन्न बनवतो, पण त्याच्या बाबतीत कोणीही जागरूक नसतं. काही 2 शब्दांनी कोणी आपल्याला काही सांगत नाही की अरे हा पदार्थ चांगला झाला आहे. तर ही सुद्धा आपल्याला एक ग्रॅटिट्यूडची जी फिलिंग आहे ती सावकाश जेवल्यामुळे आपल्याला नक्की निर्माण होते. नो स्ट्रेस ऑन डायनिंग टेबल, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा तुम्ही मोबाईल शेजारी घेऊन बसता, ईमेल चेक करत असता, कोणाचे तरी कॉल घेत असता, तिथून काहीतरी वादावाद होत असते, चर्चा होत असते, तर त्याचा परिणामसुद्धा होतो आणि आपण बेचैन असतो, अस्वस्थ असतो. त्यामुळं कमी न्यूट्रिशन असलेले किंवा जे फॅटी पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, माणूस जेव्हा एजिटेटेड असतो, जेव्हा चिंतित असतो, स्ट्रेसफुल असतो, तेव्हा आपोआपच ह्या गोष्टी खाण्याकडे जास्त कल होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर आपण टेबल मॅनर जे म्हणतो, ह्या गोष्टी जर आपण शिकलो तर ही सवय आपण रिव्हर्स करू शकतो. एक जर्मन फिलॉसॉफर आहे, त्याचं एक वक्तव्य आहे की वी आर व्हॉट वी ईट. अगदी बरोबर आहे, आपण जे खातो तेच आपण बनतो, पण त्याच्यामध्ये मी एक थोडासा फरक करून म्हणेन की वी आर हाऊ वी ईट. तर ज्या पद्धतीने तुम्ही आहार खाता, हा तुमच्या आरोग्याचा पाया रचत असतं. ही गोष्ट तुम्ही समजावून घ्या आणि आपण सगळे मिळून ही सावकाश खाण्याची चवीचा अंगीकार करूया आणि आरोग्याची प्राप्ती करून घेऊया. धन्यवाद.